वर्ध्यामधील महाविकास आघाडीची रॅली पाहून देवेंद्र फडणवीस नैराश्य झाले। काँग्रेसच्या माजी प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस यांची टीका। भाजपने आपल्या पारंपरिक जागा शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिल्या, तसंच भाजप हद्दपार झाला असं समजायचं का, टोकस यांचा सवाल। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा संधी। लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंत्री उदय सामंत, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन। 2 महिन्यांमध्ये सत्ता आल्यानंतर नारायण राणेंच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर कुठे असतील? तिहार जेलमध्ये। संजय राऊत यांचं नारायण राणे यांना प्रत्युत्तर। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना अटक होणार असं केलं होतं वक्तव्य। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर। उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासह कार्यकर्त्यांशी करणार चर्चा। सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील। सांगलीच्या बाबतीत काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा आम्हीच लढणार, संजय राऊत यांनी पुन्हा केलं स्पष्ट। विशाल पाटील यांच्या संदर्भात आस्था आहे, त्यांना संसदेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। संजय राऊत यांचं सांगलीमधील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या संदर्भात वक्तव्य। महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमचा उमेदवार, आमचं लक्ष भाजपला हरवण्याचं, सांगलीचा विषय आज सुटणार, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलं स्पष्ट। आमच्या कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी आमच्या जवळ पैसे नाहीत, जनता आम्हाला मदत करेल, जनतेच्या मदतीने आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीमध्ये सांगली आणि भिवंडीमध्ये काहीही करू नका असं सांगितलं होतं। सर्वांनी आघाडी धर्म पाळला, नाना पटोले यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर। समोपचारानं प्रश्न सोडवा, वणवे निर्माण करू नका, पटोलेंचा राऊतांना इशारा। प्रकाश आंबेडकर यांना प्रस्ताव दिला आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना दिल्लीत जायची गरज नाही, इथेच प्रश्न सोडू, नाना पटोले यांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। वंचितचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवरती टीका। काँग्रेस आणि वंचितच्या संबंधांमध्ये वितुष्ट आणण्याचं काम पटोलेंनी केलं, ते करताना त्यांना वरिष्ठांनी पकडलं, तेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठकीत थोरात येऊ लागले, वंचित यांचं ट्विट। विदर्भामध्ये काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती, लोकांमध्ये सरकार विरोधात राग आहे, त्यामुळे इथल्या 5ही जागा आम्ही जिंकू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना विश्वास। महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीने चर्चा सुरू, सांगलीच्या जागेसंदर्भात लवकरच शेवटचा निर्णय येईल, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला जाणार, वडेट्टीवार यांची माहिती। ससून रुग्णालयामध्ये उंदीर चावल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, या पार्श्वभूमीवरती वंचितनं आंदोलन केलं। ससूनचे डीन विनायक काळे यांना दिला उंदराचा पिंजरा भेट दिला, संबंधित लोकांवरती कारवाई करण्याचीही केली मागणी। अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश, या संदर्भामध्ये उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडून जेल प्रशासनाला 4 आठवड्यांचा अवधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।